मैत्रिणींनो, मी सुनीताज रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण बनवतोय उपवासाचे थालीपीठ। त्याचं साहित्य आपण बघणार आहोत। आपण इथे भाजून दळून साबुदाण्याचं पीठ घेतले पाऊण वाटी, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलाय, 1 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट घेतली, चवीनुसार मीठ घेतले, 2 बटाटे घेतलेत उकडून आणि तूप घेतले। आता आपण बटाटे किसून घेणार आहोत। आपण बटाटा किसून घेतलेला आहे। आता आपण त्यात साबुदाण्याचं पीठ घालणार आहोत, मिरचीची पेस्ट घालणार आहोत 1 चमचा, तिखट आपल्या आवडीनुसार आपण घालू शकतो, शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत 2 चमचे, चवीनुसार मीठ घालणार आहोत। याला चांगलं मिक्स करून याचा एक गोळा बनवून घेणार आहोत। चांगलं मळून घ्यायचं आहे याला। आपले पीठ छान मळून तयार झालेलं आहे। तर आपण यात पाणी न घालता मळायचं आहे हे। आता याला आपण 10 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत। आपले 10 मिनिटं झालेले आहेत। आपले पीठ छान असं भिजलेलं आहे। आता आपण याचे गोळे करून घेणार आहोत। या पद्धतीने आपण पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत। आपण याचे आता थालीपीठ करून घेणार आहोत। आपण गॅसवर पॅन तापत ठेवलेला आहे आणि मी इथं प्लास्टिकचा पेपर वापरलेला आहे। त्यावर थोडंसं पाणी घालून घेणार आहोत आपण। तुम्ही डायरेक्ट तव्यावर पण थापू शकता किंवा मग असे एक पेपर घेऊन त्यावर पण थापू शकता। या पद्धतीने आपण त्याला थापून घेणार आहोत। आता आपलं थालीपीठ थापून तयार झालेलं आहे। आपण त्याला मध्ये होल करून घेणार आहोत। आता आपण तव्यावर तूप टाकलेलं आहे। आता आपला तवा गरम झाला आहे। आपण थालीपीठ त्यावर टाकून घेणार आहोत। थोडंसं तूप सोडणार आहोत होलमध्ये आणि त्याला पण हे करून घेणार आहोत। आता आपण याच्यावर झाकण ठेवून याला दोन्ही साईडने ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहोत। आपण झाकण काढून घेतले। आता आपण याला उलटून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता छान असं ब्राऊन झालेलं आहे। आपण पुन्हा झाकण ठेवून याला 1 मिनिटासाठी वाफवून घेणार आहोत। आता 1 मिनिट झालेलं आहे। आपण झाकण काढून घेणार आहोत। आपले थालीपीठ तयार झालेलं आहे। आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आपण बटाट्याची भाजी करणार आहोत। त्यासाठीचं साहित्य आपण बघतोय। मी इथं बटाटे घेतलेत, मी 3 ते 4 बटाटे घेतलेत उकडून, त्याची फोडी करून घेतलेले आहेत। मिरचीची पेस्ट घेतली आहे 1 चमचा, तूप घेतलं आहे, शेंगदाणे घेतलेत 1 ते 1.5 चमचा आणि शेंगदाण्याचा कूट 2 चमचे, चवीनुसार मीठ घेतले। आता मी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। त्यात आपण तूप घालून घेणार आहोत। मी इथं कढईत तूप टाकून घेतलेलं आहे। आता आपलं तूप गरम झालं आहे। आपण त्यात शेंगदाणे टाकून घेणार आहोत। शेंगदाणे आपण फ्राय करून घेणार आहोत। आता आपले शेंगदाणे फ्राय झालेत। आपण त्यात मिरचीची पेस्ट टाकून घेणार आहोत। तिखट आपल्या आवडीनुसार टाकू शकतो आपण। मिरचीची पेस्ट चांगली फ्राय करायची। आपण त्यात चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत। शेंगदाण्याचा कूट पण टाकून घेणार आहोत। हे सगळं चांगलं फ्राय करून घेणार आहोत आपण। आता आपलं सगळं मसाला चांगला फ्राय झालेला आहे। आपण त्यात बटाटे टाकून घेणार आहोत। आता हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत। आता हे आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आपण याच्यावर झाकण ठेवून 1 मिनिटासाठी वाफ येऊ देणार आहोत। आपलं 1 मिनिट झालेलं आहे। आपण झाकण काढून घेणार आहोत। याला छान अशी वाफ आलेली आहे। आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे ही खाण्यासाठी। आता आपण भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊ। थालीपीठ आणि उपवासाची बटाट्याची भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद।